जय गजानन माऊली. मी रोशनी बंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ऋतू बदलला की भाज्या पण बदलतात. तसंच आता उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यातील भाज्या पण बाजारामध्ये यायला लागलेल्या आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घोळच्या भाजीचे फुनके अगदी वेगळ्या पद्धतीने, खूपच रुचकर आणि चविष्ट. घोळची भाजीची एक जुडी घेतली, छान निवडून घेतली, तिचे पानं वगैरे बाजूला केला आणि कट करून घेतले. छानपैकी 2 मोठे कांदे कट करून घेतले, थोडं लसूण आणि जिरं कुटून घेतलं. तर मी आदल्याच रात्री थोडी चवळीची डाळ, थोडी मुगाची डाळ आणि थोडी हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती. ती छान मिक्सरला जाडसर बारीक अशी वाटून घेतली. मी कढई ठेवली, कढई छान तापू दिली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल तापल्यावर आपले जिरं मोहरी त्यामध्ये टाकली आणि कुटलेला लसूणही त्यामध्ये टाकला आणि बारीक चिरलेला जो कांदा होता तो पण त्यामध्ये टाकला आणि छान मीडियम आचेवरती आपला पूर्ण मसाला हा लालसर असा होईल तोपर्यंत होऊ दिला. आता तुम्ही म्हणसाल की तू तर बोलली की फुनके करणार आहे आणि हे कढईमध्ये काय करत आहे. तर हो, आपण एरवी फुनके करतो तर ते असेच कालून घेतो, म्हणजे आपण भाजून वगैरे कढईमध्ये काही घेत नाही. तर मी काय करते, आधी कढईमध्ये मसाला छानपैकी भाजून घेते आणि नंतर जो आपला मसाले वगैरे घरात असतात, आता इथं मी 1 चमचा गोडा मसाला टाकला, थोडी चवीनुसार हळद टाकली आणि आपल्याला लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट घेऊ शकता. तर इथं मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आणि छान मीडियम आचेवरती हा मसाला भाजून घेतला, जेणेकरून आपल्या ज्या फुनक्यांना चव आहे ती छान अशी येते. आता हा छान असा मसाला झाल्यानंतर बाजूला जी घोळची भाजी चिरलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आणि छान मीडियम गॅसवरती तिला थोडं होऊ द्यायचं, म्हणजेच की भाजी थोडी आपली सॉफ्ट होऊन येईल. आणि भाजी थोडी सॉफ्ट झाल्यानंतर आपण जे डाळीचं वाटण करून ठेवलेलं आहे ते पण त्यामध्ये टाकायचं आणि हळूहळू हलवून घेत आहे, जेणेकरून जे आपलं बूड आहे ते लागून येणार नाही. आता डाळ टाकल्यानंतर लवकर असं बूड लागून येते, तर आपण जे डाळा वाटलेल्या आहे त्या टाकल्यावर कढईमध्ये सारखा चम्मच फिरवत राहायचा आहे, जेणेकरून आपलं जे बूड आहे ते लागून येणार नाही. आपण या पद्धतीने जर फुनके केले तर चव एक वेगळीच येते. नेहमीच्या पद्धतीने केले त्याची चव एक वेगळीच लागते. मला तर ही पद्धत खूप आवडते. मी याच पद्धतीने फुनके करत असते. इथं वाटण मी टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. छान असं आपलं मिश्रण चारही बाजूनं हलवून घ्यायचं आणि एक वाफ आपल्याला याची काढून घ्यायची आहे. मीडियम गॅस किंवा कमीच गॅसवरती काढून घ्यायची. मीडियम जर ठेवला तर आपली कढई लागून येईल, मोठा ठेवला तरी लागून येईल, म्हणून कमी गॅसवरती छान एक वाफ काढून घ्यायची. ही गोडची भाजी आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते. उन्हाळ्यात याच्या कारणाने असते कारण ते शरीरासाठी थंड पण असते. आता मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं. या गोडच्या भाजीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे मुबलक प्रमाण असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी गोडची भाजी खूपच उपयुक्त अशी असते. गोडच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए बी भरपूर प्रमाणात असतं, म्हणजे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप छान असतं. इथं छान अशी भाजीला माझ्या वाफ आलेली आहे. तर मी एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि वरून चाळणी घेतली, चाळणीला छान तेल लावून घेतलं आणि आपलं जे मिश्रण आहे ते थोडं गार होऊ द्या, म्हणजे हाताला चटके लागणार नाही, भाजणार नाही. आता थोडं हाताला तेल घेतलं आणि छान याचे फुनके मी करून घेतले आणि चाळणीमध्ये ठेवले आणि चाळणीमध्ये फुनके करून झाल्यानंतर त्यावरती मी झाकण ठेवलं आणि जेमतेम 10-15 मिनटं मी छान अशी मीडियम गॅसवरती वाफ येऊ दिली मी फुनक्यांना. आता सकाळ म्हटल्यावर स्वयंपाकाची खूपच अशी घाई असते, तर साईडलाच फुनके आपले वाफवतात. आता म्हटलं चला पटकन आपण अशा चपात्या करून घेऊ. बोलता चालता इथं चपात्या पण मी करायला घेतल्या, म्हणजे टिफिन असा पटापट रेडी होऊन जाईल. ही गोडची भाजी मला उन्हाळ्यामध्ये खूपच आवडते. हिची पातळ भाजी होते, कोरडी भाजी होते. तुम्ही फुनकेही करू शकता, याचे आपण पराठेही करू शकतो. आपल्या आवडीनुसार सगळ्याच गोष्टी या भाजीच्या होतात आणि ही शरीरासाठी खूपच अशी हेल्दी आहे. छान असे फुनके आपले वाफलून आलेले आहे. गरम गरम तेल घेऊन छान असे लागतात. याच्यासोबत तुम्ही कढी घेऊ शकतात, दही घेऊ शकतात, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल ते तुम्ही याच्यासोबत खाऊ शकतात. पण कढी खूपच छान अशी यांच्यासोबत लागते. जर उन्हाळ्यामध्ये गोडची भाजी आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली तर हिमोग्लोबिनही आपलं कमी जर असेल तर वाढण्यास मदत होते. आणि हो, आजकाल तर भरपूर मूळव्याधांचा सगळ्यांना त्रास आहे, त्याचाही त्रास कमी होतो थंड असल्याकारणामुळे आणि लघवीही साफ होऊन जाते. त्यामुळे खूपच फायदेशीर अशी ही भाजी आहे.
तर सकाळचा स्वयंपाक माझा झालेला आहे. फुणके पण छान असे वाफून तयार आहे. मी एका भांड्यामध्ये ते काढून ठेवले. भाजी वगैरे सगळं आवरून घेतलं. तर मी काय करते, गॅसचा ओटा हातोहातच साफ करून घेते. गॅसचा ओटा साफ करून झाल्यानंतर भांडे वगैरे ते पूर्ण आवरून घेते. म्हणजे कामं असे आपले सकाळचे पटापट होऊन जातात आणि दुसऱ्या कामांना भरपूर असा वेळ मिळून जातो. तर गॅसचा ओटा मी आठवड्यातून एकदा घासणीने छान असा घासून घेते, वरची भिंत वगैरे आणि गॅस वगैरे. आणि बाकीचे जे दिवस आहे त्यामध्ये एक कपडा ओला करते आणि कोरड्या कपड्याने क्लीन करून घेते, म्हणजे पटापट असे आपले कामं होऊन जातात. तर इथं आपलं जेवणाचं ताट तयार आहे. छान गुळची भाजी, दही आणि चपाती. तर आजच्या गुळच्या भाजीचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.